बातमी ठाण्यातून ठाणे पालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। महापालिका आणि वाहतूक विभाग प्रशासनाचा तालमेल नाही असं मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलंय। मनसे आणि ठाकरे गटाच्या एकत्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय। आम्ही आता एकत्र लढायचं ठरवलेलंच आहे। लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ती आम्ही सगळे एकत्र लढूच, आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू। आणि आता आम्ही घाबरणार नाही। आता याच्या पुढची आमची लढाई ही ठाणेकरांसाठी असेल। ठाण्यात होणारा भ्रष्टाचार, प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाण्यात। एक काम काढलं जातं, त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं। म्हणजे मागचं केलेलं पाप धुण्याचं काम देखील तेच करतात। पुन्हा निधी काढली जाते आणि कोणालाच माहित नसतं की काय होतंय, कुठे काम होतात। काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही। महानगरपालिका मागच्या 2.5 ते 3 वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली आहे। सर्वात जास्त जर भ्रष्टाचार कुठे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तो या ठाणे जिल्ह्यामध्ये होत। आज तुम्ही बघितलं असेल 3 वर्ष महापालिकेचा कारभार कुठे हे आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आणि अशा अवस्थेमध्ये या ठाणे महापालिकेची अवस्था अशी करून ठेवलेली आहे की आज त्या ठाणे महापालिकेत जायला सुद्धा लाज वाटते आम्हाला। एखाद्याने प्रवेश केला की त्याला 2 बॉडीगार्ड असे घेऊन त्याला बंदोबस्त देतो। भाजी आणणाऱ्या माणसाला पण त्यांच्या पीएला 5-5, 6-6 बॉडीगार्ड दिलेले आहेत। हा, म्हणजे हे काय चाललेलं आहे? जनतेच्या पैशाचा ज्या पद्धतीने हे जे चालू आहे, मला वाटतं आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, ठाकरे गट आणि मनसेची एकत्रित पत्रकार परिषद पार पडलेली आहे ठाण्यातील नागरी समस्यांबाबत। आगामी पालिका निवडणुकांसाठीचे हे संकेत आहेत। जगदीश, मागील अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने ठाकरे गट आणि मनसे हे एकत्रितरित्या बैठकांचं सत्र चालवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्याचाच हा एक संकेत आहे। कारण एकत्रित पत्रकार परिषद घेणं आणि एकत्रित ठाणे महापालिकेच्या विरोधात मोर्चा काढणं म्हणजे ठाणे महापालिकेतील असलेला भ्रष्टाचार, त्याचप्रमाणे रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी या सगळ्या प्रश्नांना हात घालण्यासाठी एक एकत्रित मोर्चा जो आहे तो सोमवारी ठाण्यामध्ये निघणार आहे। आणि या सगळ्याचं नेतृत्व जे आहे ते ठाकरे गटाचे नेते असतील, त्याचप्रमाणे मनसेचे नेते करणार आहेत। त्यामुळे कुठेतरी महापालिकेच्या आधी ठाणेकरांच्या प्रश्नांना हात घालणं, तेही एकत्रितरित्या मोर्चे काढणं, हे कुठेतरी आगामी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने एकत्रित येण्याची चिन्ह आहेत। अशा प्रकारचं जे काही वातावरण आहे ते ठाण्यामध्ये दिसून येत आहे। कारण अविनाश जाधव यांनी देखील एक सूचक वक्तव्य केलेलं आहे। इथून पुढची जी लढाई असेल ती एकत्रित असेल। रस्त्यावरची लढाई जरी ते म्हणाले असले तरी सुद्धा ठाणे महापालिका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, या निवडणुकींसाठी सुद्धा ठाकरे गट आणि मनसे जे आहेत, कारण यापूर्वी ठाकरे गट आणि मनसेकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झालेले विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळाले होते। मात्र आता या दोन्ही गटातील नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या मनाची तयारी झालेली आहे एकत्रित लढण्याची। रस्त्यावरची लढाई असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरून कुठेतरी ही चिन्ह दिसून येत आहेत एकत्रित लढाई करण्याची। जगदीश, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।